मला आपले एव्हरेस्टचे मसाले दिसले आहेत। हे सगळं तुम्हाला फक्त ह्या स्टोअरमध्ये बघायला मिळेल। या 3 गोष्टींची प्राइस सांगणार आहे। 800 रुपयात तुम्हाला 30 पाणीपुरी खायला मिळतील। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण आलेलो आहोत इंडिया मार्केटमध्ये, जे की इकडचं इंडियन ग्रोसरी स्टोअर आहे आणि आज आपण त्याची टूर करणार आहोत। सो लेट्स गो। तर आपण इंडियन स्टोअरमध्ये एंटर केलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आहे इंडियन स्टोअर, तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर आपल्या भारतात ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे, जसे की वाल, दोडके, परत वांगी। ते घेण्यासाठी आपल्याला इंडियन स्टोअरमध्येच यावं लागतं। तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा सुद्धा बघायला मिळतील। दुधी आहे, दुधी भोपळा, जो आपण आपल्याकडे जनरली 10 ते मॅक्सिमम 20 रुपये देऊन घेतो, तो अमेरिकेत आपल्याला $249 म्हणजेच 214 रुपये देऊन एवढा दुधी घ्यावा लागतो। भारतात मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या जसं की मेथी, शेपू, पालक, हे सगळं तुम्हाला इथेच बघायला मिळेल। कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता हे सगळं सुद्धा इथेच बघायला मिळणार। आणि मी आज तुम्हाला कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना या 3 गोष्टींची प्राइस सांगणार आहे। अमेरिकेत ते कितीला घ्यावं लागतं। कसं आहे की भारतात आपल्याला सवय असते, आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो तेव्हा भाजीवाल्या काकांकडे आपण हे शेवटी फ्रीमध्ये मागतो किंवा ते काका आपल्याला फ्रीमध्ये देऊन टाकतात। कढीपत्ता म्हणा किंवा कोथिंबीर म्हणा, तुम्ही बघू शकतात 149ला कढीपत्ता, 149ला कोथिंबीर आणि 149ला पुदिना, म्हणजे झाले साधारण 128 रुपये पुदिनाचे, 128 रुपये कोथिंबीरचे आणि 128 रुपये कढीपत्त्याचे। असं एवढं पे करून आपल्याला ह्या गोष्टी घ्याव्या लागतात। इकडे गहू घेऊन पीठ दळून आणणं गिरणीतून अशी कन्सेप्ट नाही आहे। सो अमेरिकेत आपल्याला असे रेडीमेड पीठ घ्यावे लागतात। फॉर्च्यूनचं आहे, बघू शकतात तुम्ही, लक्ष्मीचं आहे, आशीर्वाद असतोय, असे वेगवेगळे पीठ आहेत। हे तांदळाचे प्रकार आहेत। तांदूळ आपल्याला जे आवडतात, बासमती, इंद्रायणी, ते सगळ्या टाईपचे तांदूळ इथे मिळतात। भारतासारख्या कृषीप्रधान देशातून फॉरेनमध्ये येऊन आपल्याला बासमती तांदूळ किती रुपयात विकत घ्यावा लागतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्ही बघू शकतात $11 4 LB म्हणजे साधारण 950 रुपयात आपल्याला 2 किलो बासमती तांदूळ विकत घ्यावा लागतो। आणि इकडे मी आज मॅगी बघितलेली आहे, तर मी अमेरिकेतील मॅगीची प्राइस तुम्हाला सांगणार आहे। आपल्या इकडे जे पॅकेट आपण छोटं पॅकेट 15 ते 20 रुपयात घेतो 70 ग्रॅमचं, ते इकडे आपल्याला 128 रुपयात घ्यावं लागतं, $1.49। आणि जे मोठं पॅकेट आहे 6चं पॅकेट जे आपण 60 ते 70 रुपयात घेतो, ते इकडे घ्यावं लागतं आपल्याला 600 रुपयात, म्हणजे $6.99। स्टोअरमध्ये मला काय बघायला मिळालंय, पाणीपुरीचं बॉक्स। याच्यामध्ये 30 पीसेस आहेत, जे की $4ला आहे। $4ला म्हणजे साधारण तुम्हाला 350 रुपयाला 30 पाणीपुरी बघायला मिळते। आणि त्यासाठी त्यांनी इथे लिहिलेलं आहे, ते आहे पाणीपुरीचं गोड पाणी आणि पाणीपुरीचं स्पायसी, म्हणजे आपण जी चटणी बनवतो तिखट आणि गोड। हे पाणीपुरीचं मटेरियल, संपूर्णपणे मटेरियल आपल्याला जातं आहे साधारण 800 रुपयात। 800 रुपयात तुम्हाला 30 पाणीपुरी खायला मिळतील, म्हणजे 4 प्लेट। कुरकुरे आणि चिप्स आहेत बघा। त्यानंतर आपल्याला लागणारं सगळे कडधान्य, डाळी वगैरे हे सगळं आहे बघा। इथे आल्यापासून खोबऱ्याच्या वाट्या मला दिसल्याच नाही, त्या आपल्या इंडियन स्टोअरमध्ये आहे बघा। हे खोबरं आहे, असं खोबरं आहे, मग कोकोनट फ्लेक्स आहे, कोकोनट पावडर आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता।
हे फक्त इंडियन स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. हे सगळ्या टाईपचे पीठ आहेत. ज्वारी, बाजरी, रागी, आपला रवा आहे बारीक जाड, बेसन आहे. काही गोष्टी तुम्हाला इंडियातल्या फक्त इंडियन स्टोअरमध्येच मिळतील. कुरकुरे आणि चिप्स आहेत बघा. त्यानंतर आपल्याला लागणारं सगळे कडधान्य, डाळी वगैरे हे सगळं आहे बघा. लिज्जत पापड उडदाचे आपल्याकडे खूप खाल्ले जातात, तर त्याची किंमत मी तुम्हाला दाखवते. $1.79 म्हणजे साधारण 154 रुपयात 200 ग्राम पापड आपल्याला घ्यावे लागतात अमेरिकेत. लिटिल हार्ट्स आहेत बघा, लेसचे पॅकेट्स आहेत. इंडियन स्टोअरमध्ये पाहिलेली आपली सगळ्यांची आवडती गोष्ट पार्लेजी, हा 50 सेंटला पडतो, जो आपल्याकडे 5 रुपयाला आहे. इथे 50 सेंट म्हणजे साधारण 42 रुपयाला तुम्हाला एवढासा पार्लेजी. आणि हा मोठा आहे $5 म्हणजे साधारण 450 रुपये देऊन तुम्हाला हा बिस्किटचा पुडा आणि 42 रुपये देऊन तुम्हाला हा छोटासा बिस्किटचा पुडा. जिरं, मोहरी, सगळ्या टाईपचे स्पायसेस इथे बघायला मिळतील तुम्हाला. आपण जे आपले खडे मसाले यूज करतो स्वयंपाकात, ते घेण्यासाठी आपल्याला इंडियन स्टोअरपर्यंत यावंच लागतं. आणि एक यांचं ॲप आहे डेलिकार्ट नावाचं, मी तिथून ऑर्डर करते सगळं. सो ते घरी डिलिव्हर करतात. त्यांचे डिलिव्हरी चार्जेस आहेत, पण मग प्रत्येक वेळी आपल्याला इतकं लांब येणं पॉसिबल नाही, त्यामुळं ऑर्डर केलं की होऊन जातं. तुम्ही बघू शकतात बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपल्याला लागतात त्या आहेत बघा. केसर मँगो पल्प आहे बघा. इकडे आपले आंबे मिळत नाहीत, त्यामुळं आंब्यांपासून काढलेला पल्प रेडीमेड इथे मिळतो, आपण त्यावर समाधान मानायचं. मग लोणची आहेत वेगवेगळ्या प्रकारची, चटण्या आहेत वेगवेगळ्या, चिंच अशी मिळते तुम्हाला बघा. हे सगळं इथेच बघायला मिळेल तुम्हाला, हे बाकी कुठे नाही. मग सगळ्या टाईपचे मसाले आहेत. मसाले पण आपले इथे घ्यायला नाही परवडत, आपल्या इथे आपले मसाले स्वस्त मिळतात. मी मसाले सगळे इंडियातून घेऊन आले आहे. मला आपले एव्हरेस्टचे मसाले दिसले आहेत, पण आपण जे एव्हरेस्टचे मसाले 40 ते 50 रुपये किंवा मॅक्सिमम 100 रुपयापर्यंत घेतो मोठ्या मसाल्याचं पॅकेट, त्याचे आपल्याला इथे किती मोजावे लागतात तुम्ही बघू शकतात. 229 म्हणजे 200 ते 250 रुपये मोजावे लागतात आपल्याला ह्या मसाल्याचे. संपूर्ण भारतात खाल्ले जाणारं जे काही फेमस फरसाण आहे, त्या सगळ्या टाईपचं फरसाण इंडियन स्टोअरमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलं आहे, तुम्ही बघू शकतात. भारतीयांना लागणारी बरीच भांडी त्यांनी स्टोअरमध्ये ठेवली आहेत, की इडली पात्र, आप्पे पात्र, लाटणं पोलपाट आणि बरीचशी भांडी, सगळ्या प्रकारची चिक्की तुम्ही बघू शकतात. मग सगळ्या प्रकारची चहा पावडर तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्ही बघू शकाल भारतात आपल्याला सवयीच्या असणाऱ्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं की काही ब्रँड्स आहेत, वाटिका, सनसिल्क, संतूर, लाईफबॉय, सिंथॉल, मग पॅराशूट, आपलं आल्मंड ऑइल, पॉन्ड्स पावडर, पतंजलीचं ॲलोवेरा जेल, विको वज्रदंती, कोलगेट, त्यानंतर रांगोळीचे कलर्स, देवाचं सामान, ह्या अशा गोष्टी तुम्हाला फक्त ह्या इंडियन स्टोअरमध्ये बघायला मिळतील. देवासाठी किंवा पूजेसाठी आपल्याला जी काही सामग्री लागते ती सगळी आपल्याला ह्या इंडियन स्टोअरमध्ये बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. इंडियन स्टोअरमध्ये मला एक नवीन गोष्ट बघायला मिळाली आहे, जी इथे रेअरलीच दिसते, कारण इथे घर वगैरे सगळं व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन होतं. सो मला झाडू दिसलेला आहे आणि मी तो घेणार आहे, कारण किचनसाठी झाडूची रिक्वायरमेंट होती मला. इडली डोसा बॅटर, आपण जे पितो ते कोल्ड्रिंक्स, दूध, असं सगळं सुद्धा ठेवलेलं आहे. भारतात आपण ज्या काही भाज्या खातो त्या इन केस जर आपल्याला नाही मिळाल्या तर एक फ्रोझन भाज्या घेण्याचं सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकतात. या सगळ्या फ्रोझन भाज्या आहेत, या वाडीलालच्या फ्रोझन भाज्या ज्या भारतातून इम्पोर्ट झाल्या आहेत. केसर मँगो, रेड ग्वावा म्हणजे आपलं पेरू, चिकू, जांभूळ, आवळा, हे सगळं तुम्हाला फक्त ह्या स्टोअरमध्ये बघायला मिळेल.
आजचा इंडियन स्टोअरमधला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा इकडच्या सगळ्या गोष्टी त्यांची प्राईस ऐकून तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.